राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आलेत। ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी महत्त्वाकांक्षी जाहीरनामा जाहीर करण्यात आलाय। दादर येथील शिवसेना भवनात आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर करण्यात आलाय। मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडीत असलेल्या अनेक मोठ्या घोषणा यामध्ये करण्यात आल्यात। 16 तारखेला परत जिंकून नगरसेवक बनून यायचं आहे। मला वाटतं एक छान समीकरण आपलं जुळलेलं आहे। एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांची, हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत। आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जाते, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं। आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे। आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, BSTचे जे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत। हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत। मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत। आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या। ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय आहे त्यावर नजर टाकूयात। 700 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार। घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये स्वाभिमान निधी देणार। कोळी महिलांना मासाहेब किचन मधून 10 रुपयात जेवण देणार। तरुणांना लाख रुपयांपर्यंत रोजगार सहायता निधी देणार। बेस्ट बसचे तिकीट कमी करणार। प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणा घर सुरू करणार। पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार। मुंबईचे डिजिटल मॅपिंग पालिका प्रशासन कारभार अधिक सुलभ होईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सर्वात मोठं ग्रंथालय सुरू करणार। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी घरं उपलब्ध करणार। महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग करणार। मुंबईतल्या मोकळ्या जमिनी बिल्डर्सला आंदण देणार नाही। घरगुती वापरासाठी 100 युनिट पर्यंत मोफत वीज देणार। मुंबईचं डिजिटल मॅपिंग पालिका प्रशासन कारभार अधिक सुलभ करणार। पाळीव पशूंसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक सुरू करणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात मोठं ग्रंथालय हे देखील या वचननाम्यात आहे। मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी क्लायमेट ॲक्शन प्लॅन राबवणार। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक माजी नगरसेवक इंद्रजित सलगर यांनी आता आपली उमेदवारी मागे घेतली। इंद्रजित सलगर यांचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा आहे। महायुतीच्या वतीनं योग्य सन्मान करू राजेश क्षीरसागर यांच्याकडून इंद्रजित सलगर यांना आश्वासन देण्यात आले। कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 12 आणि या 12 मधून अधिकृत उमेदवार जरी नसले तरी अत्यंत महत्वाचे उमेदवार सन्माननीय जितू सलगर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचं स्थायी समितीचं सभापती पद देखील भूषवलेलं आहे। 2-3 वेळा नगरसेवक देखील झालेले आहेत। आज मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतोय की शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे सर्व उमेदवार जे प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहेत त्यांना सन्माननीय जितू सलगर यांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो।
नांदेडमध्ये आरपीआय आणि भारतीय जनता पक्षाचं बी नसले. भाजपनं आमच्या जागांवरही स्वतःचे उमेदवार दिलेत. भाजपनं युती धर्म पाळला नाही असा आरोप नांदेडच्या रिपाईनं मित्रपक्ष भाजपवर केला. भाजप सोबतची आमचा विश्वासघात केल्यामुळे आम्ही ही युती तोडत आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे या निवडणुकीपुरती आम्ही हे युती नांदेड महानगरपालिकेची तोडीत आहोत. अशोकरावजी चव्हाण असतील, अमरनाथजी राजूरकर असतील यांच्या शब्दावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 6 लोकांनी जे आहे ते आपले उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीवर भरले होते आणि त्यांचा शब्द घेऊनच जे आहे ते रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी पुढे जात असताना त्यांच्याकडून ऐन वेळेला जे आहे ते रिपब्लिकन पार्टीला जे आहे ते उमेदवार म्हणजे एबी फॉर्म नाकारण्यात आलेला आहे आणि एका ठिकाणी तर आमच्या कार्यकर्त्याला देऊन पण दुसऱ्या ठिकाणी काढलेला आहे. हा जो झालेला विश्वासघात आहे, खरं तर बघलं तर युती धर्म आहे, त्यांनी तो पाळायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तो पाळला नाही. हा आमच्या सोबतचा विश्वासघात आहे. पुढील भूमिका जी महानगरपालिका नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी आज जी पत्रकार परिषद त्याच माध्यमातून सांगण्यात आलंय की जे आमच्यासोबत जे विश्वासघात केलेला आहे बीजेपीने, त्या संदर्भात आज जे उमेदवार चांगले असतील जसं आमचे नेते सांगितले आणि जे आता शहर नांदेड उत्तर आणि दक्षिण या दोन्ही ठिकाणी महानगरपालिकेला बिनशर्यत राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आमचा पाठिंबा, जाहीर पाठिंबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.